सध्या मी ज्या परिसरात उभा आहे, कोणता वडा, कोणता नाला, कोणता तलाव किंवा कोणती नदी नाही, ही जी पूरजन्य परिस्थिती आहे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरची आहे. जर तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहत असाल तर साधारणतः माझ्या गुडघ्यापेक्षा वर कमरे इतकं जे मांड्यांच्या वरती जे आहेत त्या पाण्याच्या ज्या लाटा ज्या आहेत त्या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती ज्या आहेत त्या ओसंडून वाहतानाचं तुम्ही चित्र पाहत असाल की कशा पद्धतीनं ज्या आहेत त्या पाण्याच्या लाटा येतात. जर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो सध्या ठप्प झालेला दिसतोय की वाहनांच्या लांबच लांब ज्या आहेत त्या रांगा या ठिकाणी असल्याचं देखील चित्र तुम्हाला दिसून येत आहे की या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगात या वाहनांच्या रांगा सुरळीत करण्यासाठी जे आहे ते वाहनांच्या रांगा सुरळीत करण्यासाठी जे आहे ते सोलापुरातील ट्रॅफिक पोलीस हे देखील सज्ज झालेले आहेत की ट्रॅफिक पोलिसांच्या वतीनं वाहनांचं अगदी व्यवस्थितपणे जे आहे ते नियोजन केलं जातं की लाईनीने जे आहे ते वाहतूक व्यवस्था सुरळीत केली जाते. हे जे दृश्य आहे हे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरचे आहेत. जर पाण्याचा तुम्ही प्रवाह पाहिला, पाण्याची जर खोली पाहिली तर ती अत्यंत भयानक आहे. एखाद्या समुद्र किनाऱ्यावरती जशा पद्धतीनं लाटा ओसमतात तशाच पद्धतीनं या पाण्याच्या ज्या आहेत त्या लाटा सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती दिसून येतात. सध्या भाविक जे आहेत ते तुळजापूरला, पुणे असेल, हैदराबाद असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल अशा अनेक सीमावर्ती भागातून तुळजापूरला जाण्यासाठी याच राष्ट्रीय महामार्गाचा वापर करतात आणि तोच राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो सध्या ठप्प झालेला दिसतोय. यामुळे प्रवाशांचे व भाविकांचे नाहक त्रासाला सहन करावं लागतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर.